सण कोणताही असो, आमच्या इथे दर सणाला पुरणपोळी ही बनतेच बनते. तर इथे चालली होती माझी वाटणाची तयारी. त्यानंतर इथे डाळसुद्धा माझी शिजलेली होती. भज्याचं पीठसुद्धा मी मळून ठेवलेलं होतं. आता होळी आहे म्हणून जी काही असे फुगे जे आहेत तर ते घेऊन आलेली होती. त्यानंतर मग इथे गूळ जो आहे तर तो मी चिरून घेतलेला होता. कारण की मला गुळवणीसुद्धा बनायची होती आणि त्याच्यासोबतच म्हटलं पुरणसुद्धा आपण येळून घेऊयात. तर इथे चाललेली होती माझी आमटीची सुद्धा तयारी. तर लगेचच मी आमटी वगैरे सुद्धा करून घेतलेली होती. आता गाणी म्हणता म्हणता असं स्वयंपाक करायला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे आमटी झाल्यानंतर मग पापड वगैरे मला तळून घ्यायचे होते. तर पापड वगैरे सगळे मी वरती आहेत ना पोटमाळ्यावरती असे डब्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत. तर ज्या दिवशी मग गरज पडते त्याच दिवशी ते मी डबे जे आहेत तर ते खाली घेत असते. कारण की खाली सुद्धा मग खूप जास्त पसारा होतो म्हणून सगळे डबे मी वरतीच ठेवलेले आहेत. त्यानंतर मग स्वयंपाक झाला आणि सगळं किचन जे आहे ते मी आवरून घेतलं. संध्याकाळची वेळ झालेली होती. तर मग इथे आम्ही होळीसुद्धा पेटवून घेतलेली होती आणि लगेचच मी नैवेद्याचं ताटसुद्धा रेडी केलेलं होतं. आता म्हटलं चला होळीची आधी पूजा वगैरे करून घेऊयात आणि त्यानंतरनं मग म्हटलं आपण जेवण वगैरे करूयात. तर आधी पूजा वगैरे करून घेतली. छान असं दर्शनसुद्धा झालं. आता आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आहेत ना मग आम्ही असं होळीच्या दिवशी असं जोरजोरात जे आहे तर ते ओरडत असायचो. आताच्या मुलांना या गोष्टींची काही सवय नाही आहे. त्यामुळे बघा इथे जीविकासुद्धा लगेचच साईडला झाली. होलिका दहन झालं आणि त्यानंतरनं मग आम्ही सुद्धा जेवण करून घेतलं. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.